हॅलो श्री तो ज्ञानराजा दया कविता महापुण्य राशि महापुण्य राशि राशिनहारी ओ भगवंत संसाराचे ज्ञाने ओ जिरे बावे जिरे पिवळ्या भंडाराच्या बालक में आदरणीय जगदंबे तुझ्या पायाची धूळ माती बालक में आदरणीय जगदंबे तुझ्या पायाची धूळ माती शंभो मल्हारी मार्तंड देव मज कोण तारी तारी नहारी हो तुम्ही शंभो मल्हारी मार्तंड देव मज कोण तारी तारी नहारी हा श्री हरिवाद अवतरले Madina
गजानन गणपतीची सेवा केल्याशिवाय सिद्धीचा कार्य सिद्धीला जात नाही. केलेल्या कार्याला वेश येत म्हणून तळ्यात गणपती माळ्यात गणपती तीन वारं खातायची त्या ठिकाणी गजानन गणपती म्हणून लग्न कार्यामध्ये सुद्धा गजानन गणपती हो हो म्हणून अंबाबाईचं गोंधळ खंडेरायाच्या जागरणामध्ये सुद्धा पाच नामाचा गणपती हो गणपती म्हणून आपण सुद्धा त्या गणाची सेवा विनंती नित्याने मना करायला पाहिजे. माझे भक्त राजा म्हणून त्या गजानन गणपती देवाची सेवा विनंती करायची कशी 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 ओम नमो नमो श्री
ज्याप्रमाणे गणाची सेवा विनंती केली हो हो. त्याप्रमाणे गणाला जोडा अजून एखादा गण व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे. म्हणून गण कसा झाला पाहिजे कसा हॅलो हा हा ओ सारदाला वती अजमाया ओ सारदाला वती माया ओ दीन मन तुला गणराया ओ दीन मन तुला गणराया ओ दीन मन तुला गणराया ओ नवरा आणि बायकोची भांड्या कुंड्यांमध्ये जोडी हांडा आणि कळशीची शेती शिवारामध्ये जोडी 2 खिलारी बबलाची बोमलाची नाही बैलाची मन बैला मी बैल दिसतो तुला बैलाची मन भाऊ असं 2 बैलाची. खिलारी बैलाची त्याप्रमाणे बाजारामध्ये जोडी घेणाऱ्या आणि देणाऱ्याची त्याप्रमाणे जागरण गोंधळामध्ये जोडी वांग्या आणि मिरचीची वांग्या मिरचीचं काही काम नाही अरे वांग्याचं भरीत करायचं हा मिरचीचं ठसा करायचा नाही नाही, आता आणूच नका ते नको का गण 1 वाजेपर्यंत जेवले अजून किती जेवत्या हे करायला मला म्हणून हा जागरण गोंधळामध्ये वाघ्या आणि मुरळीची जोडी हो हो त्याप्रमाणे गणाला जोड दिली पाचनामाच्या कमलीची जोडी हो जोडी राही म्हणून जर कधी गवळणी आले असतील हा तर त्यांना म्हणा बाहेर तुम्हाला बोलावलं त्यांना काय म्हणायचं त्यांना म्हणा तुम्हाला बाहेर बोलावलं बाहेर ते आले म्हणा कोण पिगोड पिंगळं नाव गाव करते का मग ते उडे घालणार, काय करणार अरे मोठा माणसाला म्हणतो ना का आपण हे आले ते आले अरे हा ते म्हणलं आमच्याकडे तो सकाळी येतो ना तो मसंद वाग्या हे मसंत वगैरे का मी अरे मस्त तू ते आले म्हणते बरोबर ओळखून घेते त्यांना माहिती लोक कोण आहे आमचं ते. असं हा. का पुरे पाय आजी बाई पोराची आई ए पागल मी काय पोरग आहे तो बोला काय झालं? कुशाला आली होती काय रे पोरा तू माझा मुलगा नाहीये मी काय तुझा मुलगा आहे का अजिबात नाही मुलगा नाही का मला तू तर माझा नाते हा तू आहे मला मला काय माहिती काय का आजी काय म्हणतो राजू असं का भाऊ 4 रुपये मग गोळे बिस्किट खायला धर ना किशातून दे खिशातून दे त्या बाबू. व्यक्तीला माझ्याकडे ए हा बोल ना एका या पुरी आला ना भाऊ आल्या का? मग परस ही पोरगी आहे. मग त्या कोचर दिसतात तुला तोडला अरे मला विचारलं पोर आहे, पोरगी आहे का? आता तू पाहत आहे ना कधी अरे मला वाटतं बाई वाटते म्हणून म्हटलं पोरगी का बाई आहे? एकच होती ते. एकच आहे काय सर? बाई गेली तर म्हणजे ही पोरगी एक पोरगीने दोन आहे दोन आहे मग पाहू दुसरी काढ जर काय काय चपडी खिचडी काय म्हणतो दुसरी? आणि ती मागच्या चेन उभी होती अच्छा 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 तिला पण बाहेर बोलव तिला पण बोलू का हा ए पुरी शकुना आली आली ये आली काय आली नाही आली 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 तर ह्या पोरींना म्हणा हा. तुम्हाला काही येतं का म्हणा देवाचं कोण म्हणा? या पोरींना विचार ना मी म्हणू का हा तू म्हण पुरी हो काय रे परा तू अशी तोंडात सातरची ठेवली की पोराने काय तरी म्हणलं दुसरं काय भाऊ दादा हा, म्हणला बोला ना दादा पोराचं ते तुला देणे राहिलं पिंट्या पिंट्या म्हणतो जाऊ पिंट्या नको म्हणू बाई याला याला भावड्या म्हण. काय म्हणतो भावड्या ए भावड्या लोक काही सांगितलं तेच म्हणशील का तू चालले मी घरी तरी चालेल घेऊन जाय व्यवस्थित आहे कुत्र्याला जाऊशील एखाद्या तुला चावण माझा हा असतो पुरी हो तुम्हाला काही येतं का येतं ना भाऊ काय काय येतं नाच गाणं सगळं येतं अजून अजून आहे ना झटका येतो अजून मधून अटॅक बी येतो हाती घेतो काय नाही तिला म्हणा बाई तुला जर झटका येत असेल तो कसं झटका आला ना आमच्या नावाला पण फटका आहे हा म्हणा. फटका येतो याला मी खरंच काय त्याला जाऊ फिट आला ना तेव्हा फटकी देतो हा खाली जाऊ गाडी. हा. बरं बाई तुम्हाला नाश्ता खाता येतो हो येतं कधी येतो लगेच हा, दाखव बरं मग काय दाखव ना हा बरं हा, दाखव
पाय हा मग बाथरूम गेलं शूटिंग झालं तुमच्या हा म्हणजे त्याच्या बाजूला भाऊ काय म्हटलं तू पोरीला माझ्या नाही भाऊ आपलं काम म्हणजे अंगाला घामायचं तू काय नाही नाही का आता अंगाला घाम मग अरे बाबा तू म्हटलं झोपून हो द्या हा. ती पोरगी खुशाल झोपली मग आपलं काम म्हणजे ऐकत का धाकाचे भाऊ पुढे मावाल्या एवढं धाकत आहे मग पड म्हणलं तर पडली लगेच बर पडली तर पडली आथोडे नाही टाकलं काय पडली तशीच बिगर सटई बोल आहे का नाही मग तर एक काम करा आता आता ही पोरगी उठणार नाही आता काय? हा त्याच्याशिवाय उठूच शकत नाही बरोबर बोलव त्याला बोलव त्याला बोलव ती गेली का आधी पाहिलं तुम्ही पाहिलं तुला त्यासाठी बोलवलं तू आला हुशार आहे बाबा आपलं नाही ना भाऊ. हा वय पाय पाय हाय का गेली पाय जरा आधी चक्कर याचा करेल आहे ती है ना ज्ञानो आता हे बाईला झोप म्हटल्यानंतर ही कुशाल झोपून घेतली ना झोपली ना भाऊ आता ही उठायची नाही भाऊ ती का बरं नाही उठायची माहितीये का का उठायची नाही हो ती आता आहे ना खरं सांगू का हा अंड्यावर आली ती हाना पण त्याला हाना हे पुढे. हाना त्याला हाना माईक पुढे गेले हाणायला त्याला. नालायक मूर्ख बेशरम इडियट काही म्हणतो का हा तुला सासू आहे का आणि आला एक बेशरम आवाज निघला पाहिजे आवाज आवाज निघतो तर हाना पाहिजे त्याला नंतर त्याला थोडा तुम्हाला राग आला जागा आहे, आल्यासारखंच बोलला नालायक टाकू दे. इथं नको मारू आई हा? तू झोपली का बरं होती झोप म्हणलं तर झोपून घेतलं आराम केला होता थोडा. असं त्या लाईटीला चिटक ना तिला का बरं चिटका ना झोप नाही झोपली नुसतं जीव येतो तुझ्या ₹100 देणार आहे. ₹100 देणार आहे. आणि मग
का पुढे ही जर कधी कोंबडी असती हा ही जर कधी कोंबडी असती हा हिला पंख असते हा मग काय असतं तोच असते तिला अशी डोक्यावर. आणि अशी सांगत होतो ना तर एक काम करा बाई हा हे जे तुम्ही आता जो डान्स केला ना डान्स हा नाच केला ना तुम्ही नाच नाही रे, नाच केला नाच. बाई तो तुम्ही जो आता डान्स केला ना, तो डान्स आहे ना आम्हाला आवडला, पण याच्यापेक्षा थोडंसं अजून वरचं व्हर्जन होऊ द्या. वरचं. हा याच्यापेक्षा थोडं उंच. हाय. जाऊ दे मामा. काय झालं बाबा? बापच सुनमध्ये काही नाच होतं कळतं का नाथ होतं राहतं का? मग असेल काहीतरी नाथ होतं. अरे कुशाला आला ना उठला सुटलं म्हणतो वा बापाची सून बापाची सून म्हटलं तुला एवढा का राग आला? अरे नाच राहिलं त्याच्यात काहीतरी मग मला माहिती नाही का, मी लहान पिंड आहे का, मला कळतं बाबा. कोण लागेल बापाची सून म्हणलं मला नाही माहिती, आता आधी त्याला विचार. हा विचार बोला हो जाऊ द्या बोलला सर काय बोलला असेल काय उठला सुटला कुशाल बोललो कोणाच्या आम्ही लेकराला दोघं भाऊ आहे ना हा बोलला सर मोठ लहान भाऊ आहे तो माझा लहान आहे तो हा, इकडला. तो बारका आहे एवढं बाहेर जाईल. असं असं जाऊ द्या बोलला सर त्याचं मनात नका घेऊ हा तो पिंपळला घेतो त्याच्यात सोडून कसं आहे आम्ही ना हा संन्याशी लोकांशी कामात करत नाही या आईची संन्याशी तुम्ही घरी का? तुमच्या आई घेत नाही काय संन्यासी. इथल्या पुढे बोलतोय मी हा. एकच 4-5 आहे मग काय बोलच नाव सांगायचं दरवाजे घेऊन येते भाऊ कार्यक्रमाला नाही नाही भाऊ बोलला सर तो जाऊ द्या बरं जाऊ दे कुशाल आला म्हणतो बापाची सून नाच सांगावं त्याला काही नाते नाही ना भाऊ सांग काय भाऊ नाच हा लहान आहे तो त्याला कळत नाही म्हणून बोलला तो काय चाललंय? संन्यासी. बस संध्याकाळी जेवढं पगार तेवढंच बोलवाय माझं संन्यासी तू. गप! तरी तुझे पोर कोणाचे? माझ्या बायकोचे आणि माझे संन्यासी काय? आले कोण? आधी बापा दिवस पासून निश्चित होतो. हा का? काय पागाल आवरेज कुठून धरून आणली ती आता आली सगळं दिवस सापडली अरे कुशाल आला बापाची सून म्हणला तिला बापाची सून कोण लागते ना त्याला बाई हाव भाऊ हाव बापाची सुनेला नात्या नाही ना हा सख्खी बाई लागली सख्खीबाई काय सख्खीबाई? घरी ती सख्खीबाई राहिली का त्याच्यात? दादा यावं तुम्ही सख्खी बाई नाही का? आलाय का? मूर्ख राहिली का सख्खी? अरे लंगर घेते का अरे ते का ग्रामपंचायतीचं आहे का कोणी यावं नाचं टुकटुक मारित झालं धरून तू इकडे हा. ग्रामपंचायतीचाच आहे भाऊ तो. अरे बाबा तसं नाही ग्रामपंचायतचा secretary आहे तो. जो हाताच्या इथे पोटात जातो ग्रामपंचायतीमध्येच होता तो अरे दादा तसं नाही कसं आहे मग काय म्हणला तो नाही, घेतो. बापाची सून म्हणजे सख्खीबाई तसं नाही मग तो शब्द वगळून बोलला मग येतो काय सोडत तसं नाही बाबा. मग कसा त्यांनी सख्या मामाची पोरगी बायको केली हे ना. हा केली असं लग्नाच्या आधी हा तिला ताई म्हणायचा ती याला भाऊ म्हणायची खरं काय लग्नाच्या आधी ती याला काय मोवळा द्यायची कधी कधी रक्षाबंधनला भाऊ विजेला रक्षाबंधन काय आणायची राखी आणि भाऊबीजीला नारळ कर कुठं आणि पोळ्याला हा? किती होता माझा हॉटेल यायची पुढे. भाऊ हा लग्नाच्या आधी आहे ना हा भाऊ बिजेला आणि रक्षाबंधनला ओवाळायची गेला. हा आता आता आहे ना हा. लग्न झाल्यापासून मग पहिले हा तिला ताई म्हणायचा हा. याला भाऊ म्हणायची मग आता आता याला तिला ओवाळावं लागेल ताई माझं बाई. कसं ओळखतो बांधताई भाऊ येतो कसं असं असं ओळख. कसं कसं एकदा अजून एकदा. ही घडी. अरे जखण्या ही अशी एवढी काय एवढी बुट्टी होती का ती? अशी करून राहिला, असं करून राहिला. कोणाच्या याची शपथ घ्यायला लावा कोणाच्या पुरा माझ्या हातात द्या तो नका रात्री ती केवढी खरं सांगा तुम्ही एवढी नाही. सांग बरं केवढी? अगं बाई ती तेवढीच आहे एवढी. लगेच बोलू राहिली तर तू खाली बघ ती तेवढीची बिटकुळी वाणी हा लय बोलू राहिली म्हणजे. हाय. भाऊ काय झालं? म्हणजे बापूच सून तुला काहीच कळत नाही कळत नाही रे मला, मी लहान होते हे पागल आला म्हणता बापूच सून सख्खी बहीण येडं आहे ते, लहान पोरगं आहे ते. त्यांचं गाव येडं का खानदान येडं का हे चिडे तेच का हल्ला. भाऊ खानदानाचं विचारूच नको माझ्या
तू इकडे मध्ये ऐकायला तुला हे खानदानीचं हे एक माझ्या जोडीला आहे हा लई बावळट लई येडे. हे बाय म्हणजे तुमचा खानदानी येडं गाव येडं गाव येडं हा अरे हा येडा पहिले मुळात हा हे चाय बा पेढे हा तुला माहिती का इकडं ऐक. मला काहीतरी गेलं मला आहे ना यांची सगळी स्टोरी माहिती आहे खानदानीची माहिती आहे ना हा बाई हा येडा या चाय बा पेढे याचं घर येडं हा याचं घर येडं तेड याचं खानदान सुद्धा येडं अरे खानदानावर नाही थांबलं बाबा भाऊ बापाची सून म्हणजे कोण लागत तुला माहित नाही कोण लागते तुला काहीच कळत नाही अरे नाही कळत रे बाबा लहान दिसतं तुम्हाला. लहानच आहे मी किती लहान आहे तरी? लई लहान अरे गुगल हा भावडे बसले ना हा हा बा पिंट्या कोणता हा गच्चीवाला. हा हा बर त्याला जरी विचार बापूच सून कोण लागत त्याला सुद्धा कळत त्याला कळेल मी त्याच्यापेक्षा लहान आहे फुटबॉल तुला कळत नाही बापू सनी आले त्याच्या डोक्यावर तुला कळत नाही माझ्या वर्गात नाही तू तुला लहान दिसतं तेव्हा करतो अजून ना यावेळी तुला अजून काढून सुद्धा भरले नाही हा ना बाकी राहिली काढून केस सुद्धा येतं. हो हा काय पोरवलेलं आणि हा ना या बाई याचं अजून जावं काढायचं बाकी आहे दाखव रे आताशी दुधाचे दूध पितो का कुत्रीला पाजा हो, अरे बापू सून तुला तेच. अरे नाही कळत बाबा तू भाकरीला काय म्हणतो रे भाकरीला मी म्हणतो काकर अरे अरे लयच लहान आहे हा मग तेव्हा त्या पिंकीला सुद्धा कळत पोरायची कशी काय म्हणत आई तू म्हणतो का मग आई म्हण ना तिला आई कस काय आई म्हणत मग काय झालं आई पोरांची आई म्हणतो मी गावातल्या गावातल्या पोराचा काही संबंध नाही. नाही नाही आता गावात गावात पोर गावात येणार पोर येते तर गणामागा व्हायला पाहिजे पाचनामाची तेवढा ना आहे का नाही तर म्हणून जुन्या लोकांची म्हण कोणती फुटका जुना म्हणून काळा दिसतो सुना मुलांमध्ये पाहिजे एखादा म्हातारा मुलींमध्ये पाहिजे कॉलेजची पोरगी कॉलेजची पोरगी कशाला ऑनलाईन जास्त दाखवायला काय ऑनलाईन नको ते मी आपण इकडून तिकडे तिकडे फिरवतो काय ते मी तिकडे जातो बड्डेच्या आगे येऊन आपल्याला तर एक काम करा आपल्यामध्ये सर्वात शहाणी एखादी गवळण पाहिजे गवळण पाहिजे म्हणून आपल्या गावामध्ये सर्वात शहाणी ती ठकेल मावशी ठको मावशी हो ठको मावशीच्या वाड्याला जायचं ठको मावशीला सांगते आणि घ्यायचा बाजारला निघून जायचं जर कधी तुम्ही बाजारला गेल्या मुक्या हा पण ती मावशी कुठं राहत तुला माहिती का मला नाही माहिती तिला माहिती हो आज वार गुरुवार मथुरेचा बाजार मथुरेचा बाजार सर्व शहाण्या सुट्या पुरी जमला असताना हो आपल्यात कोणीतरी एखादी शहाणी म्हातारी पाहिजे तर मथुरी बाजारी जायचं जर कधी मथुरीच्या मावशीच्या वाड्याला तुम्ही मुख्य गेल्या गेल्या. सर्व मुला मुख्य होतील तुम्हाला मग तुला कसं पाहिजे ए, तुला काही पाहिजे पण? मला मला आहे ना एवढे झाले गण झाले तुमच्यासारखे आवाज आवाज आवाजात म्हणणं माईक दिलंय, मला माईक. पोरं बोलते लागा त्या बोलते हा आवाज कोणाचा? बरोबर. आवाज कोणाचा? भाऊ मला बोलके लागा त्या आता असं कपडे द्यायचं माहित नाही मग ये. तुला रे हे? तुला कसं लागा द्या मला लागतं ना कसं आहे मला लागा द्या वय मागे बोल मागे, बोल लागा त्या. बाई तुला म्हणजे बाई इकडे याची चालेल का झाली व्हायची हा का? हा मला आहे ना हा. मुख्यच बरे का बरं मुख्य पण काय राहतो मुख्य बस तुला मोठा फायदा असतो माहित नाही हे काय माईकच आहे ना मुख्य पण काय फायदा राहतो बाई मुख्य बसून मोठा फायदा असतो काय का ते ना जेवायला मागत नाही नाही काहीच नाही खायला मागत नाही पैसे सुद्धा मागत नाही ते नाही काय उलटाचे पोटचे काय आय, ना उलटाचे खायचं खायला मग घेतली काही नाही का का त्यांचे ते जाऊन येतो जेवायचं असं कसं म्हणत्या फक्त जेवायला मागतो असं असं करा जेवायला दे पाणी प्यायचं म्हणलं हो हा. क्वार्टर आण क्वार्टरला ध्यान तुझं नाही नाही मग असं क्वार्टर तर म्हणते आमच्याकडे चार्ज पण फुकट काय क्वार्टर मध्ये हा काय क्वार्टर म्हणते का बरं तुला मुख्य मुख्यच बरे बरे खोटं बोलती काय झालं मुख्य पण फायदा बोलायचा कटाळाला चांगल्या चुंगल्या लेकरं निघाल्या
चिवळ जागा कमी जागा. वाडा तेवढा मोठा दिसत नाही तुला. हा कोणता वाडा वाडा आहे? हा हा वाडा आहे. हा कोणता वाडा आहे? हा लठकू मावशीचा वाडा. त्याच्या खाली सगळे रिकामी गार्डन. रिकामी कोणीच नाही होईत आज. रिकामी कोणीच नाही. रिकामी येणार सगळं मी कॅन्सल करून टाकली. मी लई हुशार आहे. मी लई हुशार आहे. म्हणून हाला मावशीचा वाडा. हा मावशीला हाक मारून घ्यायची. म्हणून मावशीला आवाज द्यायला पहिला नंबर कोणाचा? आहे ना बाबा. कोण आहे? ज्ञानेश्वरी. बोलव तिला. चल ग ज्ञानेश्वरी. भाऊ हा काय करू राहिला तू? पाया पडू राहिलो त्याच्या. आशीर्वाद ए, घे. थांब, 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 थांब. खाली ठेव एकदा. खाली ठेव, खाली ठेव, खाली ठेव. इथं, ए, मग खाली इथं ठेव खाली. उद्घाटन करायचं हळद कुंकू माहिती राहतं. नाही नाही, ते तर झालंय उद्घाटन. माझं बाकी आहे. हा, हा, भाऊ आधी आवाज दे. आवाज देतो देते दे. हा. लक्ष ठेव देऊन आवाज हा, आवाज दे. आणि आवाज कसा देशील? ती बरोबर दे. जर कधी मावशी घरामध्ये काही काम धंदे करीत असले ना तुझा आवाज मावशीच्या कानावरती गेला तर मावशी सर्व काम धंदा सोडून आली पाहिजे. मावशी जर कधी घरामध्ये धुणं धुईत असले ना तुझा आवाज कानावरती गेला. कपडे वाळत घालायला पाहिजे. मावशी जर कधी घरामध्ये फरची पुसत असले आणि तुझा आवाज मावशीच्या कानावरती गेला. घरची पुसता पुसता बाहेर आली पाहिजे. मावशी जर कधी घरामध्ये भांडे घासत असले आणि तुझा आवाज तिच्या कानावरती गेला. रस्ता तशीच पळत आली पाहिजे मावशी. मावशी जर कधी घरामध्ये आंघोळ करीत असले आणि तुझा आवाज तिच्या कानावरती गेला. मावशी तशीच नाचत आली पाहिजे. तशी सगळं असं असं आवरून सावरून कपड्याला ते घालून दे आवाज दे. देते आवाज. लक्ष दे. ठेव. मग देऊन आवाज. आवाज निघायचा कधी. हा, आवाज निघायचा कधी. भाऊ काय आवाज दे. येतो ना मग. दे. कधी दे नीट आवाज दे. नीट आवाज दे. नीट आवाज दे. ए मावशी कोणाचं काम आहे का ते? तिकडे जाय पटांगणात बोल. बाई माझा हात मोडला. मोडला डब्बा घ्यायला चालली का? नालायक. वय माग खाऊन किती मरणाचं तिला शियाली मला म्हणती. कोण आहे 2 नंबर वाली? अरे भाऊ हा काय झालं? येऊ नका मध्ये उठा द्या. मी एक दिसणे आली भाऊ. मग कोण आहे? आम्ही 4 जणी. तिघे चौघे आहे का? 2 नंबर वाले बोलो. ही बाई सुबी. कोण? बस, तुझं नाव मालनी. मालन. बरोबर मालांना बोलो. बाई तिच्या आवाजाने मावशी काय आली नाही. एक काम कर, तुझ्या आवाजाने येते का पाहू बरं. एकदम भारी काम करते बाई आता. कर एक काम कर तू काय तुझे कान दाबून जा. कांदा तू का बरं माझ्या आवाज तुझे कान फुटून जातील. हो हा मग सोडून आवाज येऊ येऊ का या काय मालन. इकडे ये ना कदर गवशी. पुढं खाली काय मागा जाते. यंदा लुंगे. त्याला काय होतं? दे आवाज दे. ऐ! हसू नको. चांगला आवाज यायला बोलव तुला. इथं चांगला कार्यक्रम अशी मेल्या गेल्यावानी नको का तू? आणि याला माणसाच्या पोटचं लागत. अगं शाने उचला आवाज येतो ते नको देऊ जाऊ दे. जमलं का तो मारायला उचलून द्या उचलून. तुझ्याकडनं पण येणार नाही. 3 नंबर वाले आहे का? कायच्या बाहेर जाय तू चल जमू ना. काय? जमू ना. बाई आपण मावशीच्या वाड्याला आलो. आवाज देऊन घेतो आता. मावशीला तुला लय मारेन मी तुला. मला जर मारलं. माझी पूजा कार्यक्रम. ते लवकर मावशीला आवाज. आवाज द्यायचा. टाइम झाला लवकर दे आवाज. खाली बसून घे. हा बस तू कुठं की बस. दे ना आवाज. मला आवाजच देता येत नाही. नाही येत येत. मी आता ठेवलं खाली. मावशीला आवाज द्यायचा. मावशीला आवाज द्यायचा. पाय लागत होती आवाज येते. मला आवाजच देता येत नाही मावशी. मावशी नाही येणार म्हणून तुला तिकडे कुठं जायचं ते बोल ना घेऊन जायचं तुला बाजारला जायचंय. आवाज दे लवकर. बाई नालायक. माझा हातात जास्त लागतो. कळलं? येईल का नाही आजच्या दिवसात? येईल का? ए मावशी ग! अगं येवशी बिवशी नाही. गंगा जमुना सरस्वती. काय ग? काय करते घरात? आतापर्यंत काय करत होती? बघूला माझं, बघूला माझं.
फार येईल बरं फारकत दिली त्याला हे हातात मावशी काढली. काय झालं तुला किती पल्ला मारला तुला मारलं नाही. कुठं मारलं मारलं नाही ते ना मला मग मा पप्पे घेत होता कुठं घेतली इथे ह्याची कुल येते. हे, नको. हे बाय मी किती पप पाडला भारी मस्त अजून पप पाडला मुतलिंग केली स्मुथनिंग नाही स्मुथनिंग स्मुथनिंग केसांची स्मुथनिंग. आता मला काय माहिती बाय ते बाय मी याच्या पार्लर मध्ये त्याचं मागं मागं करून होत आहे विचारलंच नाही काय करू राहिली. काय करतील फक्त मग ते मला ते अजून काय केलं काय काय केलं बरोबर आहे मग हिनं तेच ऐकलं त्यामुळे ही म्हटली हा मुतलिंग केली हा अजून पप्पा आला अजून अब्रू घालून आले आब्रो घालून आली आब्रो घालून आली आब्रो म्हणते त्याला आब्रो. खायचे आब्रू कुठे बरोबर मी म्हणलं घेतलं हो भाऊ आपण चालली पळत मावशी हा. आज वार गुरुवार आणि मग येतो भादर मावशी हो. सगळ्या पोरीसोरींची तयारी झाली तयारी आमच्या दोघे दोघे सत्य बहिणी द्या आम्ही दोघं दिले ना हा हा गेलं मच्छा आणि मग हे मावशी का जमत नाही का जमत नाही मला माहिती आहे काय कशी लाजून आहे आला किती काय नाही. मावशी हा. काय ग असं बंबाट्याच्या हा बंबाट बघा रावण ए तो असं मिशावाला हा मुंगूस मुंगूस काय आला मग कोण कोण आहे गं? कोण ग पप्पा. पप्पा मला लग्न ना पप्पाचं काय समज सुटलं वाशीला पण दारात नाही द्यायच्या वाल्या अजिबात नाही 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 ती सोडून दे तिचं हे विषय एवढा मनावर नको घेऊ. मग कोण आहे? मी सांगत होतो तुला कोण कोण नाही म्हटलं ती कोण हा तू त्यांचा विचार घेतल्याशिवाय कुठं जात नाही कुठंच नाही जात नाही. मला माहितीच आहे ते कोण ते तुझे मामा काय राखेल प्याला का गांजा प्याला तू तुला मामा आहे नाही नाही मामा ठेवलंच नाही डायरेक्ट एकही नाही काय केलं मग मामा कट कट आपलं गणगोत होतो कट डायरेक्ट मामा हा का हा मग बर बर मावशी मग कोण नाही म्हटलं आता का? पुरी हो मामा नाही ते आणि नाही ते नाही मग कोण पप्पा नाही मामा नाही नाही तो नाही तो नाही तुमचा काका हा नवरा तुझा नवरा आहे हा? तुला नवरा बी आहे? नाही नाही, मला सर्विस नगरी मोकार सोडेल कुठे आहे का तुझं नाव किंवा बोटावला शिकवू 10, 100. एक काम करा ना श्रीमित नगर नवरा करून घेते हो अगं तू काय म्हणे गेल साली हा होता हा इथं बसला अशी हा अगं अख्खा श्रमिक नगर नवरा करून दिलं ना तुला हा लय फायदा होईल मावशी तुझा कसं कसं अगं तू जर कधी इलेक्शनला उभी राहिली हा. सगळं घरातलंच मतदान राहील तुझं. तू कधी पडायचीच नाही उभीच राहील सारखी काय का नाही? नाही नाही ते इलेक्शन जाऊ दे त्याला 5-7 वर्ष वाट पाहावं लागेल एवढं कोण पाहिलं एवढं श्रमिक नगरचा नवरा करून एक काम दिलं लेकरं किती होतील रेशन तू रेशन तेव्हा ह्या डावळ्या कपडे आल्याला विचारा हे नेत्याचे कपडे घालेले होतो की नवरा इथं रेशन किती भेटेल रेशन पुढे तुझं लग्न कधी झालं लग्नाचं नाव कधी मिळव म्हणते का म्हणते ना तुझा नवरा कधी झाला हा म्हणजे हा नवरा कधी केला असं म्हणा ती मला म्हणे काका तीच झाली अगं काका तर तुझं लग्न कधी झालं म्हणे आता झाला कधी भाद्रपद मध्ये कुत्र्याची अवलाद आहे काय तसं नाही लॉकडाऊन मध्ये झालं असतं म्हण हा लॉकडाऊन झालं हे माझे काका हा. यांचा कितवा नंबर आहे ग कितवा नंबर आहे म्हणजे मी ते मोकर दिसतील अगं म्हणजे वर्षाच्या वर्षाला तसं नाही भावामध्ये चौथा नंबर यांच्यावाला हा का मावशी हा हे माझे काका मावशी काय करू राहिली तू बदल घेतला ना तू. अगं पदर घेतलं ते दिसलं आम्हाला हा आज काय करीत होती सारखी पदर का वडी ती हा पदर का वडू राहिली आदा आहे तो आपला आता म्हणजे सवय सांग ना मला, एवढी का वरडत मी वडून देऊ का पदर काय नाही ते JCB ला तुम्ही आणायला लागलं वाढायला आवाजे. त्याच्यात क्वालिटी नाही घ्यावं लागत होती पदर. विचार लवकर काकाला काय नाव आहे त्यांचं वालं? म्हणजे नवरा तुझा नाव अरे हा पण ते माझ्या ना तुलाच दरवाज बदलत त्याच्यामुळं नाव विचार काकाला हो गावा ओ तुम्ही झिंगेचे पप्पा मावशी ए हा झिंग्या कोण ग आमचा बाप विठ्ठल 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 जे हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला विठ्ठल विठ्ठल तू म्हणते चल विठ्ठलला म्हणून आपण दोघं जाऊ म्हणलं कुठे विठ्ठल ते काय तिथे बसले ना कधी उठल तो उतरले उठल बरोबर विचार लवकर पोरी चालले म्हणा जाऊ का ओ पुरी बाजार चालले जाऊ का झालं आपलं काम ना आता गेल्यावर गावातली येते का म्हणजे बा अंधारा येड्यावानी करू नका
बुधवारच्या बाजारातून ये ना हा केळं आणल्यावर सडल्यावर खावा. ए मूर्खा साडल्यावर नाही पिकल्यावर म्हण अगं पिकल्यावर खावा मग हा पिकल्यावर खावा. आता ट्रक भरून आणेल घालले म्हणून तुम्हाला. मावशी एवढे ट्रक भर केळ का बरं आणले ग त्यांचा हॅपी बर्थडे होता ना. कोणाच काकाचा हा मग बर्थडेला हॅपी बर्थडेला घ्या केळ त्याचे पोरगं सारं पेटून काय रे पेटवशील. ड्युटी जवळ बसा थोड्या वेळ तेल घाला. याला जमलं. काका पुरीचं काका जाऊ का मग काका. ऐ, असं पाय नाही टाका आता दोन हाती एकाच पदर घातला एकाच बिरी होती. पाय नाही टाका आता होता पाय मोकळा त्याला काय काय केल्याने पण करायला मोठं राहतं. विचारलं काका हा, मग काय म्हणे काका काय म्हणजे म्हटलं मी पुसू का मग. तसं नाही मग अगं कुंकू लावलं ना हा सकाळी आंघोळ केली का होऊन जातं ते टिकली नाही का धुत नाही का. असं नाही टिकले अशी चिपकावली का हा. आंघोळ झाले बरं चिपकून घ्यायची कपाळावर अशी 3 लाख रुपये टिकले का ते एवढं 5 रुपयाला दीडशे टिकलं भेटत त्यांना. टिकतो जास्त नावर ते आता टिकतो कंपाळी लावलं कुंकू हा. गळेमध्ये घातलं म्हणे मंगळसूत्र पाठीशी घेतलं पुत्र फक्त काळं का ढवळं. खालं नाही ते बाई ते पोरं रडत राहतं सारखं हा का हा बरं. कुठं बाहेर जायचं असलं ना पोरं सोडती नाही घरी आम्ही घेऊन जातो बरोबर हा का हा कधी फोन द्या काय मी घेऊन जातो काय पाहिजे. जर पोरं नेले नाही ना सारखे फोन करते कधी येणार आहे कधी येणार आहे हा मग पोर मग सांग बाजारही होत नाही कामही होत नाही धंदाही होत नाही हा त्याला 3 नंबर काय ग मावशी गुरपेटी अगं दुर्पता म्हणावा. तू मला असं मान दूर पेतीस तू खाती नाही तर गांजा पिती. पिशीला तुला भरोसाच नाही. थोडे दिवस अगं द्रुपदा काय ग मावशी मला काय घातलाय शिंगार काय मला विचारलं. नाही तू जायला विचार ऐ, माझी आई झोपेले. फोन लावून उठव तिला. नको नको येऊन पाहती का तसंच प्या. हे मावशी काय मावशी काय मी नेसले आज काय ना कुछ कुछ होता है. काय बात हे माझ्या साडीचं नाव आहे काय कुछ कुछ होत आहे कधी कधी अभी कधी कधी होत आहे. अभी अभी. अगं तो अपेक्षा माझी साडी पाहतो काका पडत पडत गेला बाय किती सुंदर आहे ग बाई बाई बाई. बस एवढी टिकल्या टिकल्या एवढीच नेमकी पोत पाहती का मावशीला उघडं करीत साडी पाहते मावशी ही किती टिकल्याची आहे ग. टिकले दिसतात तुला मग मोराचे कोटर मोराचे कोटर. ब्लाऊजचं नाव सांगते आई. हा सांग मैंने प्यार किया हो कपडे अभी माझ्या ब्लाऊजचं नाव आहे. महिने प्यार घ्या हा मी पण साडी चोळी घातली ना बाया. कोणती ग. नाही, खेळ झाला काय पाहिजे. झालं? पाठी साडी एवढं उठले ना हा. पाठी तोय पप्पाने पाहिलं का साडे 9 पाठ तसं नाही अगं पाठी घातली आता साडी नऊला कळायला बाल घोटाळा झाला म्हणून. काय घोटाळा झाला. अगं बाई पाठी पाठी उठले लवकरच उठले आणि कोपरी घालायची तिने तो काकाची हे, चोळी घालायची तो काकाची कोपरीच घालून अगं, मावशी हा. हिला सांग ना अगं ब्लाऊज आणि कोपरीला तीनच बटणं राहते हा का? बाई, हा, हा, मला बदल थोडा मला पण काय प्यार 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 त्या चोळीचं काय चार वर्ष पुढे ये थोडासा. अगं, काय कर- नाही तो काय ब्लाऊजचं काय नाही मैंने प्यार किया. मला पण चोळीचं नाव आहे महिन्यात लफडा किया अशी कोणती साडी आणली तुला? किती किया या. मावशी चिवडा खायला बोलत होते त्यांना. माझा तो काय वाटायचं नाही मग काय घरी आणायचं परत खरंय मावशी 2 नंबर माठात चिवडा घेतला. हा हलवा घेतला ना ग. 2 नंबर माठात हलवा घेतला बोलले ना. एक जण ये रे फक्त आता. ये इकडून ये असं. इकडून ये ना माझ्या हातात काय. धर ना असं धर ना धर तसं तू म्हणजे हलवा म्हणे अगं मला तर नाव आहे डंगरे. त्याला ऐकलं म्हातारे. मला वाटत गाडीचं ना तेल संपलं गाडी हलवी टाकते हलवी तेल आहे काय मावशी 3 नंबर माठात दूध घेतलं. तू घेतलं हा बरं नवऱ्याचं नाव नसेल या अगे सांगू राहिले ना ऐक ना. किती झटकायला होतं गावाला ही पहिलाच आहे. काही नव्हतं झाला का तशी बरं मला काय काय आपला शिंगर काय केला नवऱ्याच्या नावाने टिकली लावली बर आणि थाटमाट केला आणि बाजारला चालला. काय रे हा चल मामा घरा समोर
चला मग. शिरा, शरम म्हण शरम हा? मावशी म्हणजे तुम्ही मला ओळखले दिसत नाही ओळखला असं तुला चपलं जोडला असता. ए चहा पाणी केला असताना पाणी केलं असतं. मावशी हा. ओळखायला याच्या काही तोंडावर बोर्ड लावले काय एका तो कपडा का बोर्ड आहे का? ही एसटी श्रमिक नगर वरून नाशिकला जाते हा? एखाद्या दुकानला बोर्ड असतो. काय बोलला असतो येथे येते. येथे येथे येते. येथे अरे 2-3 ठिकाणी लिहून राहते ना मग. येथे येते. किड्याचं दुकान आहे. किराणा तुम्ही त्याच्यात सांगते का? थांबा ना, तुम्ही तर मला आणलं खाल्लं सगळं खाल्लं तर बस राहत बस घातलं हो तू कोण आहे नेमकं आम्हाला सांग बरं थोडं. म्हणजे तुम्हाला ओळखले दिसत नाही नाही. मावशी हा. सध्या मोकळत राज्य करतो तो नंदराजा. नंदराजा. आणि त्या नंदराजाला मुलं किती 2 मुलं. नंदराजाला मुलं किती 2. आणि त्या 2 मुलांची नावं थोरला तो बळीराम, आणि धाकटा तो श्रीकृष्ण. तो गोजीर आणि श्रीकृष्ण भगवंत म्हणजे मीच तूच का? हा. बरोबर ठीक आहे भाऊ. हा. असं काय करत आम्हाला लगेच तुम्हाला सांग. लगेच हा, सांग. ठेवा. हॅलो मावशी माझी ओळख कशी माहिती का ओ नंदाचा कन्हैया मी ग गोकुळचा घरी ओ नंदाचा कन्हैया मी ग गोकुळचा का ग विसरली राधे मैत्री आपली जुनी का ग विसरली राधे मैत्री आपली जुनी का ग विसरली राधे मैत्री आपली जुनी बंद कर बाजार संजय बाबा हिरंदारा, बंद कर बाजार सारा. बंद कर बाजार बंद कर बाजार बंद कर बाजार सारा. बंद
रत्न माघारी परतावा ग बया माघारी परतावा माघारी परतावा ग देवी माघारी परशुराम भाऊला पक्का 200 रुपयाला दिला धक्का. सांगणे केले त्या राणीबाईला राणी इस्पिकची का चौकटची चाल लवकर भर घरामध्ये पाणी. राणी खुशाल लहान पोरावानी 60 रुपये देतील. कळतं का तुला? माझ्याकडे तेवढेच होते. हा? मोठी डेअरी मिल्क तरी येते की त्याच्यामध्ये? मग अगं राणी तब्येतीप्रमाणे तरी पैसे द्यायचे तुझ्या. राणी का ती राणी घाटकाभर व्हाय जशी काय तूच राणी. कसं काय मी परशुराम. हा नाली नाही लागायचं आपलं. खरंच काय आई आरती म्हणून सांगणे गेलं त्या राणीबाईला. हो. राणी काही बोलू नका. देणार नाही ती पैसे संपले तिचे. ते 20 रुपये त्याला दिवसाचे ठेवलं होते जमा करून. संपले म्हणे आता. 20 मला रुपयाला माहिती ना संपले. ते लाडके बहिणीचे बी आहे ना मी आता. नाही नाही बरं, 20 रुपयाला पेरलेच वेळ होता असं हालत होतं. हे दुधाच्या पिशवी मधले उरून ठेवलं होते. हा का? म्हणून सांगणे गेलं त्या राणीताई ना. काय बरं? गंगा गोदावरीच्या पुरामध्ये गंगा गोदावरीच्या पुराणी ग, सगळे वाहताली काळी बाई काळी ग काळी बाई काळी. एक वादाली काळी बाई काळी ग काळी बाई काळी. एक वादाली काळी बाई काळी ग काळी बाई काळी. एक वादाली काळी बाई काळी ग काळी बाई काळी. म्हणून त्या परशुराम भाऊ काय म्हणतात? गंगा गोदावरीच्या पुरामध्ये एक वाहत आली. ही राणीबाई खरात कशी? दिवसभरामध्ये 4 टाइम खाऊन सकाळी चहा बिस्किट, हा दुपारी हा दुपार गावला मॅगी, परत 1 वाजता जेवण, हा 3 वाजता चहा चपाती. पचती पचती सगळं पचत तिला. बर आहे का नाही? मग म्हणून त्या परशुराम भाऊ हा, म्हणतात हा. गंगा गोदावरीच्या पुरामध्ये वाहत आली काळी. ही नावाची राणीबाई हो. दिवसभरामध्ये 4 टाइम खाऊन खाऊन. झाली नवऱ्यापेक्षा झाली बाई झाली गो झाली बाई झाली. झाली नवऱ्यापेक्षा झाली बाई झाली गो झाली बाई झाली. सोडले देवाच्या नावाचे रुपये सोडावं. कुणाची मॅगी? हे ती का बारीक पिंटे का मेगी म्हणते कुशाल. मला वाटतं नाही, नाही, मोठी जर कधी ह्या दोघींनी 40 रुपये दिले नाही, दिले नाही. संपले म्हणे. 40 ला 80. हा, घरात पळाल्या त्या. हे चष्मेवाली मॅग आहे का? नाकावून करत आणि मनीषा कुठे? घरात गेली. घरात पळाली. ही दुसरी मनी घेऊन आली पर्शियन मनी. म्हणून सांगणे की दोघी जणी हो. माझ्या 40 रुपयावरती 80 रुपये सोडावं. बोला बाबाई. जर कधी ह्या दोघींनी 80 रुपये दिले नाही, तर यांना एकदम डेंजर बोलायचं. म्हणून तर परशुराम भाऊ काय म्हणतो काय? सांगू का? पैसे पुरे घेऊन जा. नाही लगेच सांगतो. सांगा. आज माळ्याच्या माळ्यामध्ये सईबाई चला आले बोंड बाई बोंड बोंड बाई बोंड. 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 माळ्याच्या माळ्यामध्ये काम चाला आले. परशुराम भाऊ काय म्हणतो? काय? हे मनीषाबाई जोडीला ती मेघाताई. मेघाताई. या दोघी जणींचं मेकअप करून 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 फाउंडेशन लावून 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 पार्लर काय बाई. झालं? काय झालं? दिसतं घुबडावाणी कोंड बाई कोंड कोंड बाई कोंड. दिसतं घुबडावाणी कोंड बाई कोंड कोंड बाई कोंड. दिसतं घुबडावाणी कोंड बाई कोंड कोंड बाई कोंड. दिसतं घुबडावाणी कोंड बाई
केलं त्या दीपिकाबाईला दीपिकाबाईला जोडीला त्या कुसुमबाईला कुसुम कुसुम काढा कोणती कुसुम हा हे का कोणी आहे? कुसुम आहे. घेऊ का कुसुम दुसरं सांग नाही केलं त्या दीपिकाबाईला दोघींनी मिळून माझ्या 40 रुपयावरती 80 रुपये सोडावं सोडावं बाई जर कधी 80 रुपये दिले नाही अरे दोघींना काय म्हणायचं ते आपले एक एक सांगू का डायरेक्ट सांगू ब्लाऊज कापायचे. म्हणून या दोघी जणींना सांगणं कसं केलं कसं? असं मांडवाच्या दारी ग बाई बाई ग बाई बाय फिरवी त्या ग जातं बाई, जातं ग, जातं बाई, जातं. मांडवाच्या दारी बाया फिरवी त्या या कुसुमबाईच्या आणि जोडीला त्या दीपिका ताई या दोघी जर कधी हसायला लागल्या या बाई तिकडची हसू राहिली बस 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 छाप छाप या दोघी जण कधी जर हसायला लागल्या मांडवाच्या दारी बाया फिरवी त्या या दीपिका ताईच्या आणि त्या थांबा पैसे मनीषाबाईचे पाहिजे दिसत्या कुत्रीवाणी दात बाई दात ग दात बाई दात मग ते द्याय ना पटकन काय गं थांबा बोलले ना. त्या पैसे नाही देऊ राहिले फक्त थांबा म्हणजे म्हणू नका पैसे नाही त्यांच्याकडे ती त्या चष्म्यावाल्याला म्हणून राहिली दे बाबा तू तर माझ्याकडे नाही त्यांनी घेतला आडवं पडून म्हणून गण झाला असता निघाला मागं पाठोपाठ गवळण झाली बाबा आमंत्रण दिलं 33 कोटी देवाला हो 33 कोटी देव मायाच्या रूपाने आले अनुरेणूप्रमाणे घट चौकावरती स्थापन झाले झाले नाही. म्हणून घटचौक भरला आली माय शक्ती अंबाबाईचा हो हो 3.5 शक्तीपीठाची भवानी माता बसली बोळ्या भक्तांच्या देव भाड्याला म्हणून सेवा करायची ती आदी माय शक्ती अंबाबाईची अंबाबाईची आमंत्रण द्यायचं 3.5 शक्तीपीठाच्या भवानी मातेला बोलून घ्यायचं गोंधळा कारण भोळ्या भक्तांच्या वाड्याला वाड्याला म्हणून ती अंबाबाई गोंधळाच्या येती कशी कंपाळाला मोठमोठाले हळदी कुंकाचे मळवट भरुणी भरुणी अंगामध्ये हिरवी खंचोळी घालवणी अंगामध्ये नाकामध्ये सर्जाची गळ्यामध्ये म्हणे मंगळसूत्र हो हो कमरेला कमरपट्टा हातामध्ये हिरवा चुडा बर पायामध्ये आंबा गडावर सामावती तुझ्या भाग्याला. शिवशक्तीला शिवशक्तीला सामावती तुझ्या भाग्याला. सामावती तुझ्या भाग्याला. पावणारा द्यायला लागलं त्याला खंडोगंतीनं देणार न्यायला लागलं त्याचा तळागुड असे घेऊन एक मल्हार वेळा घाली तो नवखंड पृथ्वी चालला घोडा झाली तो साधारण तेवढा थोडा देव मल्हारीचा सांगती मधला म्हणून या खंडेरायाची सेवा नित्याने मना झाली पाहिजे म्हणून जर एखाद्या भक्ताला नाही
असा तुमचा आनंदी आनंद केलाय बालगोपालांचा आनंदी आनंद करा आनंदी आनंदी स्नान करायच्या वेळेस त्याच्यात टाकायचं कंपनी लावायचं रे ज्यावेळेस कधी कुठं त्यावेळेला अरे मलारी रे नाव गेलं पुरवरी अजय दुर्गाला नितलावरा मल्हारी रे राजा मलारी रे नाव गेलं पुरवरी अजय दुर्गाला नितलावरा मल्हारी अरे मलारी रे नाव गेलं पुरवरी अजय दुर्गाला नितलावरा मल्हारी अरे मलारी रे नाव गेलं पुरवरी सुपारी पाणी गाणं दुपारी करणं मानो या बाईसाठी मानो या नारी गाणं या बाई गाणी म्हणो या नारी गाणी झाले खंडेराव ग झाले न महादेव एवढे झाले खंडेराव गे झाले जमा हरकुंड बाटी लग्नाचा मानो लग्नाचा सईबाई ग बाई संग सार झाला घेवा बाई घेवा ग घेवा बाई घेवा संग सार झाला घेवा बाई घेवा ग घेवा बाई घेवा माझ्या कार्याला ग सईबाई ग बाई महागंगा तुम्ही यावा बाई यावा ग यावा बाई यावा घराचे ग सईबाई ग बाई संगारूप मीन घेवा बाई घेवा ग घेवा बाई घेवा हाती साडवल्या भीती चितारले खाऊन आत्याबाईच्या पोटी जन्माला आले राम गेले काशीला काशीवरून आणले 3 दवला 1 शेताला 1 हाताला उरले सुरले शिक्यावर ठेवले शिंग तुटला मडगं फुटला वगळ गेला परसदारच्या नारी पैका नाव कोण घेतली ऐका नाव घेते एक गोडीराम पाटलांची लेक नाव घेते बहीण परसराम पाटणकरची बहीण नाव घेते काशी बबनराव मोहितेंची भाषी नाव घेते पाहुणी दत्तू 3 पायलांची मेवणी नाव घेते तानी अक्षयरावांची राणी माईक मध्ये म्हणा ती खडी जातीची खडे आणूच लागा फुटून गेले आणि दत्तू पंतांचे नाव घेते खंडेरायांच्या पुढे या मावशी आजीबाई या. नावंदून बसले सवाष्णीच्या मेळ्यात याच्यात नावंदून बसले सवाष्णीच्या मेळ्यात नवरत्नांचा हार आत्याबाईंच्या गळ्यात आत्याबाईंच्या पोटी जन्मला हिरा पाटलाच्या मंडपाला मोत्याचा तुरा पहा पहा पाटलाच्या मंडपाचा घोस कमरी करगुट्याचा गो महापुराला आला लाट माडी बांधली 3 ताट आतघर मधघरात होती परातीत होते वंशी गहू त्यात जन्मले 3 जण भाऊ एकाचं नाव बाजीराव एकाचं नाव तिरशिंगराव एक म्हणतो गाडी घेऊ एक म्हणतो घोडं घेऊ एक म्हणतो बाजाराला जाऊ तिकडून आणलं 3 पैशाचं पीठ त्याची बनवली रोटी चला जाऊ कृष्ण भेटी जात होता दिवा चला जाऊ महादेवाच्या पिंडी पार्वतीच्या शेंडी तिकडून आली राम लक्ष्मणाची दिंडी पाहत होते मज्जानं हाक मारली लईत लिमगावच्या राजाचे पणतीचे सोगे पुढे बाळकळस उभे बाळकळसाचे पाहत होते चित्र 56 पाठविले पत्र तरी आमची पार्वती रागात चला जाऊ तुळशी बागात उभी होते विटेवर नजर गेली चांगदेवाच्या भिंतीवर चांगदेवांची सोन्याची पावलं उमेशरावांचं नाव हौशीनं घ्यायला लावलं कोणते घे पटकन येत होते जात होते खिडकी आवाज काढून थोडं जेवल्यावानी खिडकीला येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते खिडकीला 3 दारा आडकी त्याला घुमलं बारा सुपारी काढत होते करा घामाला तरा कैलास वाटे बसले पूजाला तर घेते रुमाल घाल देवा माझ्या बाबाचं नाव मोठं आहे लाईन लांबलंच आलं पाहिजे एवढी लाईन लावायची तुम्हाला किती कोणाची लाईन लावायची
त्या एक शेत नाव घेतील बरं का कोणी जर म्हटले ना एक शेत नाव घेतील आम्ही शिकून घेऊ दोन सर दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो कर्ण. अरे त्याला काय ऐकायला गेलं पाहिजे दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जातो कर्ण दिगंबर रावांचं नाव घेऊन उखाण म्हणून त्या देवाने पहिल्या हळदीचा मान तुम्हाला दिला आन पाया आव वडील भाऊ जय जोगेश्वरी मानईला दिलं हे माया वडील भाऊ जय जोगेश्वरी देवाच्या हळदीला शुभ मंगल सावधान सिंधू सरस्वती जय यमुना गोदावरी नर्मदा कावेरी पूजन सावधान सावधान शुभंगल सावधान शुभंगल सावधान सावधान खंडेरायाचे दिले रावणी धुरीला मला खटवा पावला तर दे धुरीला सकाळी सकाळी चिमण्या सकाळी
इकडे समोर बाबा गुलाबी फुलाची गुलाबी कळी परशुराम रावांचं नाव घेते पूजाच्या वेळी बघा ऐकून घेतो त्या बाईचं हा लांब घेतो उकाण्यामध्ये घ्यायचं तर एवढंच घेतो तेवढंच येतं मला तुम्ही घ्या घ्या मला तुम्ही घ्या मग काय घ्यायचं लाडक्या बहिणींचा भाऊ आहे औशी बहिणीचं नाव घेतो जागरण गोंधळाच्या दिवशी ओके ओके कदाचित मावशी ओम शांती शांती भला